सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथाः। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिन्धु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्राच्युतोदार कथा प्रसंगः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वतीं नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरे नमः स्वीयानां तान् निजाचार्यान् प्रणमामि पुनः पुनः। नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्रीघोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं सद्गुरुनाथ भगवान् की जय। चतुश्लोकी चारी भागवत काय आहे त्या 4 श्लोकामध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 33, 34, 35 आणि 36 हे जे 4 श्लोक त्या ठिकाणी सांगितले। एका ओळीमध्ये मग तिथं अर्थ आहे की सृष्टीच्या उपक्रमाच्या पूर्वी मीच होतो, मध्ये जी काही दिसते ही सृष्टी ती बी मीच आहे आणि या सृष्टीचा लय होईल त्या वेळेला मी शिल्लक राहणार आहे। सृष्टी नाही शिल्लक राहणार, ध्यानात ठेवा, पण मी शिल्लक राहणार आहे। त्याच्यानंतर ज्याप्रमाणे चंद्र एक आहे पण तिमिर दोष निर्माण झाल्यावर 2 दिसतात, तर मग तुम्हाला हे जे दुसरं भासते जगत भासते किंवा अन्य काही जे जे भासते तर ते मायेचा परिणाम आहे। कशाचा परिणाम आहे हा दुसरा त्याच्या पुढचा श्लोक। आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये सांगितलं की ही पंचमहाभूत पहिलीची ती विद्यमान होती वातावरणामध्ये आणि तुमचं पंचमहाभूताचं हे अजून मर्ग बनवलं तर कशातून कशात काही घातलं नाही, ते पहिलेच विद्यमान आहे तिथे। आणि त्या पद्धतीनं इथे या ठिकाणी आत्मा हा सदा सर्वदा सदोदित विद्यमान आहे। तो आला आणि गेला असं जे तुम्ही म्हणता तर हे तुमचं अज्ञान आहे। याच्यात आत्मा आला, हालचाल करायला लागला, आला आत्मा, आणि हालचाल बंद झाली की आत्मा गेला। नाही, प्राण गेला, आत्मा नाही गेला, आत्मा सदोदित तिथंच आहे। झाडाचं पान हलतं म्हणजे हवा आहे आणि हल्लं नाही की आज हवाच नाही, हवा नसते तर तुम्ही जगले असते का? झाडाच्या पानाच्या हालचालीवर हवेचं अस्तित्व अवलंबून आहे का स्वतंत्र आहे? हे तुमचं अज्ञान आहे। आत्मा आला आणि गेला हा तिसरा श्लोक। 4थ्या श्लोकामध्ये काय सांगितलं? सर्व ठिकाणी सदोदित जे असतं ते आत्मतत्व आहे आणि हे तत्व जिज्ञासू माणसानं कसं जाणायचं हे आत्मतत्व अन्वय आणि व्यतिरेकाने जाणायचं। अन्वय व्यतिरेक काय पद्धत आहे विचार सागरमध्ये सांगितलं। सगळ्या गोष्टीची व्यावृत्ती करायची, बाजूला काढायचं, सगळ्या गोष्टी दिसतात तेवढ्या सगळ्या गोष्टी बाजूला काढायच्या। जे जे दृष्टी पुढे येईल ना ते सगळं बाजूला काढीत चालायचं। दिसणारं सगळं नाशिवंत ते बाजूला करीत जायचं, म्हणजे खाली जे शिल्लक राहील ते परमात्मा आहे। याला काय कोणती पद्धत म्हणतात? व्यतिरेक। मग व्यतिरेक पद्धतीनं तुमच्यामध्ये परमात्म्याचा अनुभव येतो। सगळ्या बाकीचं निवारण केलं, खाली राहिले ते परमात्मा राहिले, ही झाली व्यतिरेक पद्धत।
आणि अन्वय पद्धतीमध्ये इथून तिथून सगळंच ब्रह्म आहे असं स्वीकारायचं. अन्वय पद्धतीमध्ये कशाचा व्यतिरेक करता? व्यतिरेक करता कशाचा? निषेध करता कशाचा? जे आहे ते सगळंच परब्रह्म आहे. मग तुम्ही मला मग व्यतिरेक कशाला सांगितला? तर तुमच्या अंतःकरणात काहीतरी गोष्ट गडबडलेली आहे आणि त्या ठिकाणी धनदारा पुत्र जन हा व्यतिरेक आहे. हे प्रमाण कशाचं आहे? व्यतिरेकच आहे. आणि नरनारी बाळे अवघा नारायण हा अन्वय आहे. मग अधिक जर नरनारी बाळे अवघा नारायण हे जर स्वीकारलं तर दोषासहित स्वीकारलं जाईल. म्हणजे तांदळातले खडे न काढता जर भात खाल्ला तर दात पडायची लक्षण आहे. म्हणून काही ठिकाणी व्यतिरेक करायचा आहे आणि काही ठिकाणी अन्वय करायचा आहे. कशाचाही अतिरेक करायचा नाही. व्यतिरेकाचाही बी अतिरेक नाही करायचा आणि अन्वयाचा बी काय करायचा नाही, अतिरेक नाही करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ते परब्रह्म आहे असं स्वीकारणं याला व्यतिरेक म्हणतात. आणि आता मला सांगा, काही फळं पहा अशी आहे की त्याच्यामध्ये ना आतलं खायचंय, बाहेरचं टाकून द्यायचंय. आतलं खायचंय कोणतं? केळ. केळीमध्ये काय करायचंय? आतलं जर खायचंय, वरचं टर्पल काय करायचंय? वरचं कातळ टाकून द्यायचंय. चिक्कू मध्ये बाहेरचं खायचंय आणि आतलं टाकून द्यायचंय. आतमध्ये काय? बी. आता गुलाबजाम दिला तुम्हाला तर काय खायचं, काय टाकायचंय मला सांगा? आखाच खायचा. आता वास्तविक पाहता या ठिकाणी सगळं ब्रह्मरूप आहे. अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, सगळं ब्रह्मरूप आहे. मग प्रतिमा तो देव कैसा नाही? पण प्रतिमेलाच देव मानण्यामध्ये काय गडबड झाली? प्रतिमा देव आधी बरोबर का? व्यतिरेक आणि अन्वय नीट समजून घ्या, जास्त सांगत नाही की प्रतिमामध्ये देव का मानायचं आहे? तुमच्या अंतःकरणात श्रद्धा नाहीये देवाबद्दल म्हणून मानायचं आहे. तुमच्या अंतःकरणात श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून प्रतिमेमधला देव मानायचा आहे. पण जर तुम्ही प्रतिमाच देव असा जर भाव धरला तर बाकी कशालाही देव मानणार नाही. ही बाकी संप्रदायांचं तत्वज्ञान आहे. अरे पाती पाणी माती हेकडे देव असतं का? काय आमचा एकच चाललाय तेवढाच देव, बाकी कोणी देव नाही. ही तफावत आहे. ही संस्कृती महान काय आहे? सनातन धर्म आपला तर सर्व ब्रह्म स्वरूप समजतं आणि ते मात्र त्या ठिकाणी तशा पद्धतीने समजत नाही. हे व्यतिरेक आणि अन्वय करण्यामध्ये गफलत होते आणि म्हणून वाद आहेत. म्हणून नाथ महाराजांचं एक प्रमाण असं आलं, प्रतिमाची देव ऐसा ज्याचा भाव तो काय करी निर्वाह आम्हाला घेईल. तो काय गुरुरूपाने आम्हाला मार्गदर्शन करणार की प्रतिमा सोडून त्याला जर देवच माहिती नाही. प्रतिमाची देव ऐसा ज्याचा भाव तो काय करी निर्वाह आम्हाला घेईल. करू शकत नाही आमचं समाधान. आता ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी व्यतिरेक करून ब्रह्मस्थितीचा अनुभव घेतला, आता प्रमाणनाथ महाराजांचं कसं आहे पहा. अवघे ब्रह्मरूपरिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे. बघा आता दोन्ही नाथ महाराजांचीच प्रमाण आहे. एक प्रमाण म्हणतंय प्रतिमा तो देव असा जर भाव असेल तर तो आमचं समाधान करू शकत नाही. आणि आता पूर्ण स्थितीला तुम्ही प्राप्त झाला ब्रह्मस्थितीला, मग मात्र काय म्हणतात, अरे गुलाबजाम अख्खाच खायचा आहे भाऊ, त्याच्यात काही साल नाहीच आहे सोडून खायला. असं म्हणून अन्वय व्यतिरेकानं ते आत्मतत्व समजून घ्या. असा हा 33, 34, 35 आणि 36 हे 4 श्लोक याला चतुश्लोकीचारी भागवत म्हणतात. आणि हेच दृढ करण्याकरता हे श्रीमद भागवताचा हा विस्तार 18,000 श्लोकांच्या माध्यमामधून आपल्या समोर आला. हे व्यासांचं असामान्य असं कर्तृत्व आहे की सामान्य उपपुराण असतात त्याची फक्त 5 लक्षणं असतात आणि महापुराण त्याला म्हणतात की त्या ठिकाणी त्याची 10 लक्षणं असतात. हे राजा परीक्षिती शुकमुनी सांगतात या भागवत पुराणामध्ये मात्र 10 लक्षणांनी युक्त येते. कसं आहे तर पहिलं लक्षण आहे सर्ग, दुसरं आहे विसर्ग, तिसरं आहे स्थान, पोषण, ऊती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशी ही 10 तत्व आहेत. ह्या 10 तत्वांचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये, या 10 तत्वांचा विस्तार श्रीमद भागवतामध्ये. आणि स्कंद तर 12 आहे आणि मग 10 स्कंद हे 3ऱ्या पासून पुढे 12 पर्यंत हे विषय आहेत. पहिला आणि दुसरा स्कंद जो आहे, पहिल्या स्कंदामध्ये काय आहे तर पहिल्या स्कंदामध्ये अधिकारी सांगितला. याचा अधिकारी कोण?
तर ह्या प्रत्येक ग्रंथाचा प्रत्येक गोष्टीचा अधिकार असतो, अधिकाराशिवाय नाही होते. मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे की नाही? मग ब्रह्मज्ञान प्राप्तीचा अधिकार नरदेहाला आलेल्या प्रत्येकाला दिलेला आहे. काय चुकलं देवाचं? पण त्यांनी तो अधिकार बजावला का? मग त्यालाही तुम्ही अधिकारी म्हणणार का? ज्याने तो अधिकार बजावला त्याला अधिकारी म्हणतात का? ज्यांनी नाही बजावला त्याला? अधिकार सगळ्यांचा आहे की नाही? नीट माझं वाक्याला लक्षात घ्या. या अंची गल्लीला आहे का नाही, या बाजूचीला नालाय का सहायका कुठं बाबा म्हणायचे. पण असं जरी असलं तरी अधिकाराशिवाय मात्र ती गोष्ट सिद्धीला जात नाही. त्याची पात्रता आहे, पण त्यांनी ती प्राप्त करायची असूनही जर मतदानाचा अधिकार बजावला नाही तर बरोबर आहे का? मग हे सांगितलं, अधिकारी सांगितला भागवताचा पहिल्या सुरुवात याच्यामध्ये स्कंदामध्ये. दुसऱ्या स्कंदामध्ये साधन सांगितलं. त्याच्यानंतर मग प्रत्येक स्कंदाला ही 10 की तिसऱ्या स्कंदामध्ये सर्ग सांगितलं, सर्ग सृष्टी सांगितली. चौथ्यामध्ये विसर्ग ही अन्य जी आता तुम्हाला आम्ही 10 नावं उच्चारली ती. आता सगळ्यात 10वं तत्व जे आहे ते आश्रय तत्व आहे, म्हणजे ज्याला परमात्मा असं म्हणतात. आणि सगळ्यांना आश्रय येते, कोणाला आश्रय नाही असं नाही. म्हणजेच आश्रय म्हणजे अधिष्ठान, आणि त्या अधिष्ठानाचं ज्ञान होण्याकरता ही 9 तत्व आहेत. अधिष्ठान सर्वत्र आहे, व्यापक आहे, आणि त्याला परमात्मा असं म्हणतात. परमात्मा तरी परमात्मा अशी जी एक वस्तू दिशी ती दया दिशी ज्ञान असतं, ती ज्ञान प्राप्त करून घ्या. मग असं असणार हे जे आश्रय तत्व आहे ना ते ओळखून घ्यायचे. सर्वाला आश्रय, सर्वांना आधार आहे. मृगजळाला आधार सूर्यकिरण आहेत. जरी ते आभासिक आहे पण त्याला आधार द्यायचा आहे. ते आधार आभासिक आहे का आधार वास्तव आहे? वास्तव आहे. सूर्यकिरणाशिवाय मृगजळ भासूच शकत नाही. अधिष्ठान कोण आहे? सूर्यकिरण आहे. मिथ्या गोष्टींना सुद्धा अधिष्ठान कोण आहे? अज्ञानाला अधिष्ठान कशाचं आहे? ज्ञानाचं आहे. ज्ञानाचं अधिष्ठान काढून घेतलं तर अज्ञान कोसळलं. तुम्हाला ज्ञान झाल्यावर अज्ञान राहील का? मग त्याला अधिष्ठान कोणाच आहे? अज्ञानाला. मला काहीच कळत नाही हे अज्ञानी सांगू शकतो का? बोलू शकतो का? मला काही कळत नाही हे ज्ञानाचं लक्षण आहे का अज्ञानाचं आहे? कसं का अज्ञानाचं? अज्ञानाला कळतं का मला काही कळत नाही ते? ज्याला कळतं मला काही कळत नाही तो ज्ञानी आहे. अज्ञानाला अधिष्ठान कोणाचं आहे? ज्ञानाचं आहे. सर्वांना अधिष्ठान काय? तुकाराम महाराज म्हणतात पृथ्वीला आधार अधिष्ठान काय? शेष आहे. शेषावर पृथ्वी आहे. पण मी तुम्हाला म्हणे असा प्रश्न विचारतो का शेषाला अधिष्ठान कोण आहे? याला मुळाकडे जाणं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात पृथ्वीला अधिष्ठान जर शेष आहे तर त्या शेषाला अधिष्ठान कोण आहे? त्यालाच म्हणतात चाले हे शरीर. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलवी कोण बोलवी हे अधिष्ठान आहे. हे कोणतं तत्व आहे? आश्रय तत्व आहे. सर्वांना आधारभूत असणारं आश्रय तत्व हेच जर काढून घेतलं तर खाली डोलारा कोसळायला काय टाइम लागेल? जोपर्यंत अर्जुनाच्या रथावरती भगवान परमात्मा विद्यमान आहे, ज्या वेळेला युद्ध संपल्यानंतर त्या ठिकाणी पहिला दरवेळेला अर्जुनाला उतरायला लावतोय. युद्ध संपल्यानंतर अर्जुनाला उतरायला लावलं. रथाचे घोडे वागदौर सोडून दिले, घोडे बाजूला झाले आणि भगवंतांनी रथावरून खाली उडी मारल्याबरोबर रथ धडधडा पेटला. कारण महान योद्धे असणाऱ्या भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आदिकांनी जी आसरं टाकलेली होती, जोपर्यंत भगवंत त्याच्यावर विराजमान आहे तोपर्यंत आसराने स्पर्श सुद्धा केला नाही रथाला. आणि जेव्हा ते आश्रय तत्व खाली त्यांनी त्याचा आधार सोडल्या बरोबर रथ धडधडा पेटला. आजही हा रथ पेटतो की नाही धडधडा? याच्यातला आश्रय तत्व बाजूला झाल्यानंतर
चाले हे शरीर कोणाची असते त्याला आम्ही देव म्हणायला तयार नाही. बघा देवादेव चालली परमार्थ चाललाय, ज्याच्या आधारावर सगळं, ज्याच्या जीवा उड्या त्याच्यात नाकात काढ्या. मग विचार करा, हे जे आश्रय तत्व आहे, हे आश्रय तत्व त्याचं ज्ञान होण्याकरता, समजण्याकरता, अनुभव येण्याकरता आणि ही 9 तत्वांचा आश्रय घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये त्या आश्रय तत्वांनीच काय केलं की सर्ग सृष्टी निर्माण केली. सर्ग म्हणजे काय तर या ठिकाणी ही जी पंचमहाभूत जे आहेत, या पंचमहाभूतांना त्या ठिकाणी जे निर्माण केलं, ईश्वराच्या संकल्पाने हे सत्व रजतम ह्या गुणांमध्ये विषमता उत्पन्न होऊन रूपांतर झालं आणि त्याच्यामुळं ही आकाशाची पंचमहाभूत, शब्दाची तन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, या तन्मात्रा निर्माण झाल्या. इंद्रिय त्यांनी निर्माण केली, अहंकार त्यांनी निर्माण केला त्या आश्रय तत्वानी आणि मग स्वरूप असल्या विराटाची जी उत्पत्ती झाली, विराट देह, ह्या सगळ्यांना मिळून सर्ग असं म्हणतात. मूळ तत्व जी निर्माण केली ना त्या आश्रय तत्वानी, त्यांना काय म्हणायचं, सर्ग म्हणायचं. आणि ज्या वेळेला ब्रह्मदेवाकडून ही चराचर सृष्टी निर्माण झाली, त्याच्यातलीच हे सगळे घेतली, इंद्रिय त्याच्यातलीच घेतली, त्यांनी निर्माण केलेली, त्याच्यातलीच पंचमहाभूत त्यांनी निर्माण केलेली आश्रय तत्वानी ब्रह्मदेवानी घेतली आणि ती पंचमहाभूत घेऊन तुमचा देह बनवला. मग ज्या वस्तू बी बनवल्या ब्रह्मदेवानी, कोणातली तत्व घेतली, सर्गामधली असणारी सर्ग तत्वातली सगळी तत्व घेऊन जी सृष्टी बनवली तिचं नाव विसर्ग तत्व. त्याचं नाव काय, त्या तत्वाचं नाव काय, विसर्ग. त्याच्यानंतर प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या या सृष्टीला काही मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यामध्ये भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होती तिला स्थान असं म्हणतात. पर्वती वैसका ओलांडावी, काय पुढं, समुद्री रेखा ओलांडावी, पर्वती वैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी. त्याचा आश्रय तत्व तोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत पाणी आणि अग्नीचं ह्या सगळ्याचं कालवा कालवतो होऊ देत नाही. 5ही तत्व तिथे एकाच ठिकाणी नांदतात तुमच्या शरीरामध्ये, पृथ्वी आप तेज वायू आकाश. जोपर्यंत आत्मतत्व तिथे विद्यमान आहे तोपर्यंत, आणि ते जर बाजूला झालं, त्यांनी आश्रय काढून घेतला रे घेतला की झालं कुंडली गवरले हरे विठ्ठल. मरण म्हणजे काय, ते ही तत्व त्या तत्वामध्ये मिसळणं. पिंडामध्ये जी पंचमहाभूत आहे ही बाहेरच्या पंचतत्वामध्ये मिसळणं, प्राण प्राणामध्ये लीन होणं, याला मरण असे म्हणतात. आत्मतत्वाचा मरणाशी काही संबंध. मग तुम्ही हे अनात्मतत्व बाकीची आहेत, ही आहात का आत्मतत्व तुम्ही आहात, हे समजून गेले याला तत्वज्ञान म्हणतात, याला देव समजणं म्हणतात, याला देव भेटणं म्हणतात, याला देवाचा अनुभव येणं असं म्हणतात. त्याला स्थान असं म्हणतात. त्या तत्वाला सर्ग विसर्ग स्थान. स्थान म्हणजे एका विशिष्ट स्थितीमध्ये त्या पदार्थांचा नाश होऊन देणं, त्या स्थितीमध्ये त्यांना ठेवणं, त्यांचा विनाश न होऊन देणं, याला स्थान असं म्हणतात. आणि भगवंतांची भक्तावर जी कृपा होते आणि त्या ठिकाणी त्याला पोषण असं म्हणतात. काय भक्तांचं काय करतो, तो पोषण करतो. तसं तसं भक्तांचंही पोषण भगवंतच करतोय, परंतु त्यांची तशी दृष्टी नसते आणि भक्तांची दृष्टी असते की भगवंतामुळे आमचं चालतं सगळं. मग या ठिकाणी भगवंताची भक्तांच्यावर जी कृपा होते त्याला काय म्हणायचं, पोषण असं म्हणायचं. मन्वंतराची जी अधिपती आहे ती जी भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचं अनुष्ठान करतात त्यांना मन्वंतर असं म्हणतात. ही 14 मन्वंतर आहेत. आता जे मन्वंतर चालू आहे, मग ब्राह्मण संकल्प सोडताना अमुक मन्वंतर आहे असं जे म्हणतो. मग आता जो इंद्र आहे हा प्रत्येक इंद्र बदलत जातो त्याचं पुण्य संपल्यावर. ते असे 14 इंद्र जे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात होतात, त्या प्रत्येक इंद्राला त्या ठिकाणी त्याचं एक जो काल असतो त्या काळाला काय म्हणायचं, मन्वंतर म्हणायचं. हे असंच सांगावं लागत. हे समजून घ्यायचं म्हणलं ना की असं पाठ पद्धतीने शिकवावं लागत अध्यात्म, मग ध्यानात राहतं. मग मन्वंतर कशाला म्हणायचं की त्या ठिकाणी भगवत भक्ती तर आपण स्वतः करायची आणि प्रजेला सुद्धा त्या ठिकाणी भगवत भक्तीला लावायचं, शुद्ध धर्माचं अनुष्ठान त्यांना करायला लावायचं. आणि असं जो कोणी करायला लावतो तो त्या ठिकाणी त्या
काळामधला आणि त्या ठिकाणी कोण असतो, जो अधिपती असतो, त्या अधिपतीला राजा म्हणा, त्याला मन्वंतर असं म्हणतात. त्याच्यानंतर जीवांना कर्माच्या द्वारेमध्ये बंधनामध्ये टाकणाऱ्या ज्या वृत्ती आहेत कर्माच्या, त्याला वासना असं म्हणतात. वासनेची व्याख्या सांगायला नको. कोणती वृत्ती? अभिलाषा. कर्म केल्यानंतर ते बंधनामध्ये टाकतं ना, आपल्याला जे कर्म बंधनामध्ये टाकतं त्याला वासना असे म्हणतात. सरळ विषय आहे. त्याच्यानंतर त्या भगवंताच्या विविध अवतार त्या मन्वंतरामध्ये होतात. वैवस्वत मन्वंतरामध्ये मत्स्य अवतार झाला. वैवस्वत नावाचं मन्वंतर चालू होतं 14 मन्वंतरातलं. त्यावेळेला मत्स्य अवतार झाला. पण त्या मन्वंतरामध्ये कोणता अवतार झाला ईश्वराचा, तर मग तो त्या ठिकाणी त्या मन्वंतरामध्ये जो अवतार घेतला देवानी, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. आणि त्या ईश्वराच्या ज्या कथा त्याला ईशानू कथा असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? ईशानू कथा. पहा, एक तत्व 10 तत्वातलं हे सांगितलेले. पहिलं कोणतं? असं भागवत व्हायला पाहिजे एखाद्या वेळेला. पहिलं तत्व कोणतं? सर्ग. सर्ग म्हणजे काय? बोला बोला, म्हणजे लक्षात राहील काय पीठ होईल. सर्ग म्हणजे काय? सर्ग सृष्टी कशाला म्हणायचं? जे आश्रय तत्व आहे त्याला परमात्मा म्हणतो. त्याने जी पंचमहाभूत निर्माण केली त्या सृष्टीला, त्या पंचमहाभूतांना, किंवा त्याने अजून काय काय निर्माण केलं, त्याच्यामध्ये इंद्रिय निर्माण केली. त्याच्यानंतर अजून काय निर्माण केलं? शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या तन्मात्रा निर्माण केल्या. त्याच्यानंतर अहंकार निर्माण केला, महत्त्व निर्माण केलं म्हणजे माया. ह्या एवढ्या तत्वांना काय म्हणायचं? सर्गसृष्टी म्हणायची. आणि त्याच्यातल्या त्या सर्गसृष्टीतलीच ही पदार्थ आता जे उच्चारले ते घेऊन ब्रह्मदेवाने जी सृष्टी केली तिचं नाव काय? विसर्ग. त्याच्यानंतर त्यांना त्या विशिष्ट स्थानामध्ये, त्या स्थितीमध्ये टिकून धरण्याचं जे सामर्थ्य आहे त्या तत्वाला स्थान असं म्हणतात. त्याच्यानंतर जे भक्त होतात, भक्तांवर ती कृपा केली जाते, ती जी वृत्ती आहे तिला पोषण असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मन्वंतरांचे जे अधिपती होतात ते त्या ठिकाणी भगवत भक्ती करायला लावतात आणि प्रजेचं पालन करतात. असं करणाऱ्या त्या अधिपतीला मन्वंतर असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर जीवांना कर्माच्या बंधनामध्ये टाकणाऱ्या वृत्तीला वासना असं म्हणतात. भगवंताच्या विविध अवतार जे त्या ठिकाणी निर्माण होतील त्या मन्वंतरामध्ये त्याला ईश्वर असं म्हणतात. त्या ईश्वराच्या ज्या कथा आहेत त्याला ईशानू कथा असं म्हणतात. समजून घ्यायचे, त्याने पाठ नाही करायचे, समजून घ्यायचे. आणि त्यानंतर ते शब्द आल्यावर मग आपल्याला बोध होतो त्याचा. आता ह्या ईशानू कथा झाल्यानंतर पुढे योग निद्रेचा स्वीकार करून, किंवा कोणत्याही साधनाचा योग करणार असेल तर योग निद्रा, सुषुप्तीचा स्वीकार करून नाही म्हणलं, कारण सुषुप्तीमध्ये अज्ञान आहे. गाढ झोपेला सुषुप्ती म्हणतात. कोणती अवस्था गाढ झोप? सुषुप्ती अवस्था. स्वप्नही नाही, जागृतीही नाही, मग स्वप्नही नाही, जागृतीही नाही, अशी जी अवस्था ती सुषुप्ती अवस्था, गाढ झोप. पण तिथे सुषुप्ती न म्हणता योग निद्रा म्हणलेले. योग निद्रेमध्ये सावध असतो माणूस, गाढ झोपेत सावध नसतो. ती अज्ञानाची आहे. आणि योग निद्रा ज्ञानाची भूमिका आहे. योग निद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात, तेव्हा जीवाचं आपल्या उपाधीसह भगवंतामध्ये लीन होणं त्याला निरोध असं म्हणतात. म्हणजे पृथ्वीचा प्रलय केला, जो प्रलय आहे, 5 प्रकारचे प्रलय आता सांगायला वेळ नाही. त्याच्यामध्ये नित्य प्रलय, निद्रा म्हणजे नित्य प्रलय, रोज प्रलय होतोय. सगळं जग बुडून जातं तुम्ही झोपल्यानंतर. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला आता या ब्रह्मांडामध्ये प्रलय होतो त्यावेळेला सगळे जीव जे आहेत ना आपापल्या उपाधीसह भगवंतामध्ये लीन होतात, भगवत स्वरूपामध्ये लीन होतात. त्याला काय म्हणतात? निरोध असं म्हणतात, किंवा त्या निरोध असं म्हणतात. त्याच्यानंतर अज्ञानाने जी काही कल्पना केलेली आहे कर्तृत्वाची, भोक्तृत्वाची, म्हणजे मी आहे म्हणून हे होतं आणि माझ्या करताच हे सगळं आहे आणि हे माझंच आहे, ह्या अनात्म भावाचा जो त्याग करील, म्हणजे करता करविता वेगळा आहे अशी वृत्ती ज्याच्यामध्ये निर्माण होते त्याला मुक्ती असं म्हणतात. कर्तृत्व आपल्याकडे घेणं, माझं हे असं म्हणणं त्याला भोक्तृत्व असं म्हणतात.
या कर्तृत्व आणि भोक्तृत्व वृत्तीचा त्याग तुमच्या वृत्तीने केला की जी वृत्ती शिल्लक राहते तिला काय म्हणतात? मुक्ती असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर शेवटचं तत्व आहे की आश्रय तत्व की परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय ज्या तत्वाने प्रकाशित होतात, उत्पत्ती ज्याच्यामुळे होते, पुन्हा स्थिती म्हणजे स्थितीला कोणतं नाव द्यायला त्यामध्ये आता पोषण नाही, स्थान, पोषण नाही, स्थान टिकून धरणं, त्याचं काय करणं? रक्षण करणं. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. उत्पत्ती ब्रह्मदेवाचं काम आहे, स्थिती कोणाचं काम आहे? विष्णूचं, आणि लय करणं कोणाचं काम आहे? मग अशा प्रकारे जगाची उत्पत्ती, प्रलय, स्थिती ज्या तत्वाने प्रकाशित होते, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशालाही जो निर्माण करतो त्याला परमात्मा म्हणतात, त्याला आश्रय तत्व म्हणतात. अशा प्रकारे 10 लक्षणांनी युक्त जे पुराण आहे त्याला महापुराण म्हणतात. आणि फक्त त्या ठिकाणी सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मन्वंतर आणि हुती अशी 5च त्या ठिकाणी तत्वांचा जर विचार केला, आश्रय तत्व एक त्याच्यामध्ये येते, आश्रय तत्व धरलेलं नाही त्यांनी, म्हणजे 5 तत्वाचं जे आहे त्याला उपपुराण असं म्हणतात. हे का सांगावं लागलं की भागवताची रचना सांगताना त्या ठिकाणी ह्या सगळ्यांना स्थान दिलेलं आहे. आम्ही फक्त त्याच्यातल्या एका तत्वाचं वर्णन करतो, ईश्वराचे अवतार आणि भगवंताच्या भक्तांच्या संबंधाने जे पोषण तत्व आलेले आहे, भगवंतांनी यांच्यावर कृपा केली त्या संतांचं चरित्र फक्त वर्णन करतो. ईशानो कथा आणि पोषण ह्या 2च तत्वांचं आम्ही वर्णन करतो. आणि मधून केलं तर त्या परमात्म्याचं वर्णन करताना आश्रय तत्व येतं. याच्यापेक्षा दुसरं आम्हाला काही माहित नाही वर्णन करताना. आणि वर्णन करणाराने प्रत्येक अध्यायामध्ये या 10 तत्वांचं विश्लेषण करत जाऊन भागवत समजून सांगितलं पाहिजे. कारण तुम्हाला हे प्रत्येक गोष्टी तुमची वासना जायला पाहिजे की नाही. मग वासनेच्या संबंधाने कोणतं तत्व येईल? मग त्याच्याकरता आला राजा जडभर, बरोबर. म्हणजे ज्या कथा आहेत त्या सगळ्या कशामध्ये स्ट्रक्चर बसवले संपूर्ण श्रीमद भागवत या 10 तत्वावर 10 तत्वामध्ये बसवलेले आहेत. अशा प्रकारचा विषय. चला आता पुढे आपण पुढच्या विषयाकडे वळूया, थोडस भजन करू. बोल. हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, ओ हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे कृष्णा, हरे राम हरे
ही कथा आहे ती विदुराची, विदुर काकाची. तर पहिल्यांदा थोडंसं पांडवांचा वंश मुळापासून पाहणं म्हणजे थोडंसं वेळेचा थोडंसं आपल्याला बंधन आहे, त्याच्यामुळे मुळापासून नाही. मी तुम्हाला इथून त्याचा सुरुवात करतो की व्यास महर्षी ज्या वेळेला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की त्या काशी राजाच्या मुलींना जिंकून आणलं पणामध्ये, आणि त्याच्या वडिलांचं इच्छा निर्माण झाली आणि त्यामुळं त्यांच्या वडिलांना त्या ठिकाणी सत्यवती पासून सुरुवात करूया आपण. तर त्या सत्यवती जी कोळ्याची मुलगी आहे, जी व्यासांची पराशर ऋषी पासून ही व्यास महर्षी झाले, त्यांची आई ही सत्यवती. आता या ठिकाणी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली अजन्म ब्रह्मचारी राहण्याची पित्या करता, त्यावेळेला वंश कसा वाढायचा ही चिंता पडली आणि वंश वाढी करता आणि उपाय लक्षामध्ये आला सत्यवतीच्या की तिनं आपल्या पुत्राला बोलवलं, कोणाला? व्यास महर्षीला. आणि पांडवांचा हा वंश पुढे वाढला पाहिजे याच्याकरता काय युक्ती केली की त्या ठिकाणी 3 स्त्रियांना व्यासांनी सांगितलं मी ध्यानस्थ बसेल एकांतामध्ये घरामध्ये, आणि त्यावेळेला मी ऑर्डर देईल त्यावेळेला दरवाजा उघडून एका स्त्रीला पाठवायचं. ध्यानस्थ स्थितीमध्ये व्यास महर्षी बसलेत. पहिल्यांदा त्या ठिकाणी एका स्त्रीला पाठवल्यानंतर त्या स्त्रीकडं त्या ठिकाणी असं दृष्टी उघडून पाहिल्याबरोबर ते तेज तिला सहन झालं नाही, आणि परिणाम जो काही पुत्र त्या ठिकाणी निर्माण झाला तो धृतराष्ट्र आंधळा पुत्र. आंधळा कशामुळे झाला? ते तेज सहन करू न शकल्यामुळं धृतराष्ट्राचा जन्म. आंधळा जो धृतराष्ट्र, त्याची पत्नी गांधारी. दुसऱ्यांदा आता हा असा पद्धतीचा पुत्र काय उपयोगायचा? मग दुसरीला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी दृष्टी भरून उघडून पाहिल्याबरोबर आणि ते तेजामुळं त्या ठिकाणी तिचे डोळे नाही झाकले पण पांढरी फटक पडली ती, आणि त्याच्यामुळं हा पांढरा कोड असल्यासारखा असा जो निर्माण झाला तो पंडुराजा. आणि तिसऱ्यांदा म्हणले आता काय करावं? तर मग त्या ठिकाणी कुळातले तर त्या ठिकाणी ह्या 2 स्त्रियांना पाठवलं, परंतु ज्या वेळेला एका दासीला पाठवलं, पण दासी म्हणजे दास्यत्व करणारी, नुसती काम धंदा मोलकरणीची करणारी दासी नाही, म्हणजे दासत्व जिनं पत्करलेलं आहे ती सत्व स्वभाव सत्वशील स्वभावाची व्यक्ती होती, व्यक्तिमत्व होतं. आणि ती गेल्यानंतर तिला मात्र ते तेज सहन झालं. कोणाला? तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्यन करावा परमार्थ हरनिशी, रजोत्तम गुणीला ते सहन होत नाही म्हणून त्यांची प्रेतरूप शरीराचा भाव ही अवस्था होती. निटला अवस्थेचे बी डोक्यामध्ये घ्या अवस्था काय आहे ती आणि कोणाची कशी होते ती. आणि सत्वगुणाची अवस्था ज्याची आहे तो सावध स्थितीमध्ये असतो, इंद्रिय पूर्ण लीन झालेली असतात, परंतु थोडासा सावधान आहे, सत्वगुणाने युक्त आहे तो. आणि त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी जो पुत्र झाला त्या दासी पुत्र त्याचं नाव विदुर असं ठेवण्यात आलं. आणि हा विदुर जो आहे याचा पूर्वजन्माचा वृत्तांत असा आहे की मांडव्य नावाचे ऋषी, आणि या मांडव्य नावाचे ऋषी आपल्या आश्रमामध्ये चिंतन करत असताना, साधना करत असताना काही चोरांनी राजाची चोरी केली आणि ते धन घेऊन पळून जात असताना त्यांच्या मागे शिपाई लागले आणि पळताना त्यांच्या ध्यानात आलं ह्या आश्रमामध्ये आपल्याला लपायला चान्स आहे, ती काहीतरी डोकं चालू तरच आपण वाचू शकतो. म्हणून त्यांनी तिथे लपले नाही, तर ते धन त्यांच्या आश्रमामध्ये टाकलं नेऊन आणि हे पळून गेले. आणि तिथे आल्यानंतर यांनी पाहिलं, आम्हाला पाहून डोळे मिटून बसलाय, त्याला चोर समजले. त्या ऋषीचं रूप धारण केलं, डोळे झाकून बसलाय चोरी करून, धन तिथं दिसत होतं. त्यांना माहित नाही चोरांनी टाकून निघून गेले. त्यांनी त्याला पकडलं मांडव्य ऋषींना, राजाकडे घेऊन गेले. राजाही बी असाच होता अविचारी स्वरूपाचा, तरी त्याला 16 द्यायची शिक्षा ठरवलं. का? सामान्य शिक्षा करू नका याला म्हणली, कारण परमार्थ करणाऱ्याने जर चूक केली त्याला 2 फटके यमाच्या दरबारात जास्त पडतात, हे लक्षात असू द्या. अज्ञानाने गेली ना त्याला एखाद्या वेळेला माफ, त्याला माहिती नव्हतं, पण तुम्ही ज्ञानी आहे आणि जर चूक केली त्याला यमराज म्हणून 2 फटके जास्तच द्या, कारण जाणीवपूर्वक केली, माहीत असूनही यांनी चूक केली. आणि मग त्या ठिकाणी मांडव्य ऋषी अधिकारी पुरुष आहे, त्यांनी त्या ठिकाणी त्याला सुळावर चढवलं तर त्या सुळाचं पाणी झालं, काही परिणाम झाला नाही त्यांच्यावर. त्याला खाली उतरवण्या सुळाचं पाणी झालं
आणि पाणी झाल्यानंतर मग मात्र राजा घाबरला हे सामर्थ्य पाहून. आता काय आपलं खरं नाही, तुम्ही काही घाबरू नका, तुमचं काही चुकलेलं नाही. हे नियोजन करणारा जो मृत्यूचं नियोजन करणारा यमराज आहे ना, त्यावर मी दाब विचारेन की हे झालं का माझ्याकडून काही चूक नसताना. तुम्हाला तुमची चूक नाही. माणसाने आपल्याला शरीराला टिचरं पडलेत, पूर्ण त्याच्यातून वाहतोय आणि माश्या त्याच्यावर भोंगावत आहेत, तर त्या माश्यावर राग काढितो आपण. कोणच्यावर राग काढितो? राग कोणाचा आला पाहिजे? कोणाचा? आपल्या शरीराचा, त्या जखमेचा, कशा कोणत्या कर्मामुळे मला हे भोगावं लागते त्या कर्माचा. पुन्हा असं करणार नाही आणि या कर्माचा भोग कसा संपवायचा. आम्ही माशांवर राग काढितो. माशांनी काय केलंय? त्यांचं खाद्य ते येणार खायला, आजारच होणार नाही असा उपाय करा. त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणतात. तात्पुरती मलमपट्टी करून जमणार नाही. एखादं जर बँड उठला असेल तर त्याच्यामध्ये आतमध्ये बी असतं, तिथपर्यंत ते फोडावं लागतं आणि ते बी काढलं का मग त्या ठिकाणी तो जातो. नाही तर बरोबर मलमपट्टी केली तरी बँड पुन्हा पू येतो, रक्त येते, त्याच्यातून ते मोठं होतच जात असतं. तुम्हाला सुखाची गरज आहे ना, मग आत्यंतिक सुखाची गरज आहे, परम दुःखाची निवृत्ती, याला परमार्थ म्हणतात. तात्पुरतं सुख नको. भौतिक वस्तूंनी प्राप्त होणारं सुख हे खरं सुख नाही, ते फसवं सुख आहे मृगजळासारखं. ढगाच्या सावलीने जर सावली मिळत असती तर 3-3 माळ्याची घरं मावली म्हणतात. लोकांनी कशाला बांधली असली? सांगा ना, कशा करता बांधली असली? अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मी त्याला जाब विचारेन, माझं काय चुकलं? किती आत्मविश्वास आहे स्वतःवरती पांडवी ऋषींचा. आणि यमराजाला त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, मी तुम्हाला शाप देतो, माझी काय चूक होती त्या ठिकाणी मी तुम्हाला शाप देतो. मृत्यू लोकामध्ये तुम्ही एका दासीच्या पोटी पुत्र रूपाने जन्माला याल आणि तोच विदूर काका आहे. कोण आहे? यमराज आहे, प्रत्यक्ष यमराज. कोणाच्या रूपाने आलाय? विदुराच्या रूपाने. नीतिशास्त्रामध्ये अवगत आहे पूर्णपणे. न्यायशास्त्र ज्याला म्हणतात ते नीतिशास्त्र. म्हणून विदुर नीती नावाची, जशी चाणक्य नीती आहे अलीकडे, तशी विदुर नीती हा ग्रंथ आहे. आणि ही यमराजाच पद्धती शिकू शकतो, कारण नीतीचे पूर्ण धडे त्याला आहेत. म्हणून इथे प्राण्याने केलेलं पापकर्म पुण्यकर्म त्याच्या अनुषंगाने यमदूतांना सांगून त्याची शिक्षा देणारा कोण आहे? यमराज आहे. यमधर्म सांगे दूता तुम्हाला नका जाऊ तया ठाया नामधार, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा का सुदर्शन यावा घरची फिरे भोवती. इथं कथा चालली माझी, तिथे जाऊ नका. यमधर्मदूतांना सांगतो भगवंताची कथा जिथं चालली तिथे जाऊ नका, कारण तिथं माझं सुदर्शन चक्र त्या नामधारकांच्या भोवती फिरत असतं. म्हणून रुक्मांगदाच्या कुळामध्ये राजा अंबरीषीचा जो जन्म झाला, रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद तिने परमानंद प्रगटला. अंबरीषा कारणे द्वादशीचा छंद तिने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तिने परमानंद प्रगटला. मग या अंबऋषीकडे दुर्वास ऋषी त्याची परीक्षा पाहण्याकरता आलेली असताना एकादशी व्रताचा महिमा आहे. एकादशी व्रत करायचंय कसं? दशमी एक भुक्त करायचे. दशमी एक व्रत करा दिंडी जागरण. दशमीच्या दिवशी दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळपर्यंत मग तिथून पुढे जेवायचं नाही, काहीच नाही, असा उपवास आहे एकादशीच्या व्रताचा. आणि एकादशीच्या दिवशी काय? फक्त पाणी प्यायचं, काही खायला, अन्न खायला कोणतं फराळाचं नाही, काही नाही. घेतलं समजा फलाहार घ्यायचा. काय घ्यायचा? त्याचं रूपांतर आम्ही फलाहाराचं फराळात केलं.
नाही तर फक्त फलाहार असा शब्द येतो. ते बी अशक्त असेल वृद्ध असेल तरच, नाही तर बाकीच्यांनी फक्त एकादशीला पाणी प्यायचं. कोणती एकादशी? तिला निर्जला एकादशी म्हणतात, असं व्रत आहे. आणि द्वादशीला सूर्योदय व्हायच्या अगोदर व्रताचं उद्यापन करायचं, उपवास सोडायचा, त्याला त्या व्रताचं महिमान. बरं, नुसतं उपवास करायचा, खायत बदल करायचा किंवा काहीच खायचं नाही, यालाही उपवास नाही म्हणत. उपवास म्हणजे देवाजवळ वास, त्याचं त्यावेळेला स्मरण झालं पाहिजे. म्हणून दशमी एक व्रत करा, दिंडी जागरण. दशमीला दिंडी, रात्री जागरण करावं, एकादशीला जागर करावं आणि द्वादशीला सूर्योदयाच्या अगोदर उपवास सोडावा, असं व्रत होतं अंबऋषीचं. आणि त्याच वेळेला दुर्वास खेळण्याकरता आला. एक द्वादशीच्या दिवशी सकाळी आम्ही स्नान करून येतो, तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही आणि त्या ठिकाणी द्वादशीची तयारी करा पारणं सोडण्याचं. आणि मुद्दाम तिकडेच थांबला, उशीर लावला. परीक्षा पाहायला आलाय ना, मग व्रताचं खंड व्हायला नको, सूर्योदयाची वेळ झालेली आहे. मग काय करायचं? उपवास सोडायचा असेल तर काय करायला पाहिजे? बरं, अतिथीला सोडून वगळून आणा. अतिथी सामान्य नाही, दुर्वासासारखा आहे, लगेच शाप देऊन भस्म करील असा. मग काय करायला पाहिजे? ते शास्त्रामध्ये सांगितलेले काय करायला पाहिजे. हे कोणून शास्त्र आणलं कोणी? काय कोणत्या बगल पुराणातून? सोमवारी एकादश आल्यावर काय करायचं? सोमवार तर सोडायचं आहे, आणि सोमवार सोडायचं आहे आणि एकादश तर नाही सुटली पाहिजे. कोणून आणलं कोणी काय माहिती. म्हणजे वरायचं भात खायचं म्हणजे सोमवार सुटतो आणि एकादश नाही सुटत. अरे त्यांचं धन्य आहे बापांचं हे म्हणणे, हे काय माहिती. परंतु सांगितले ना भागवत शास्त्रात, तसं करायच्या ऐवजी तुम्ही काय करा, पाणी पिल्यानंतर उपवास सुटतो, संकल्प करायचा सोमवार सोडण्याचा आणि पाणी प्यायचं, सुटला. आणि पाणी पिला तर उपवास सुटत बी नाही, असं श्रीमद भागवतात. ते पाणी पिणं संकल्पावर आहे तुमच्या. पाणी पिताना संकल्प काय करायचा? मी मिश्री लावायचा पहिला, तंबाखू बी खाल्ली थोडे दिवस, मग मिश्रीचा लावायला सुरुवात केली. तर मग ती मिश्री लावत असताना माझ्याकडं मिश्री होत्या 2 प्रकारच्या. मला रात्रभर जागायचे, ती जागायची एक मिश्री असायची, आणि मला आता झोपायचे ते एक झोपायची मिश्री असायची. तुम्ही नका विचारू मला दाखवा काय ते, म्हणजे सांगतोच कोणती ती. तर मिश्री तीच, मिश्री वेगळी नाही. फक्त लावताना काय कल्पना करायची? आता आपल्याला काय करायचे? रात्रभर जागायचे आणि ते संकल्प दृढ करायचा, कुर्ला बायकळा करत करत असं मग दृढ करायचा संकल्प. रात्रभर झोपच येणार नाही म्हणजे नाहीच येणार. मिश्री कोणती लावली? मिश्री काय जागायची वेगळी असते, झोपायची वेगळी असते. नाही, संकल्प मात्र कोणता केलाय? जागायचा, झोपच नाही येणार 2-2, 3-3 दिवस. आणि आता मला झोपायचंय, मिश्री लावल्याशिवाय झोपच नाही येणार. पण त्या वेळेला आता आपल्याला झोपायचंय, ह्या भावनेने मिश्री लावली जाते. मिश्री झोपायची वेगळी नाही आणि मिश्री जागायची वेगळी नाही. तसं उपवास सोडायचा संकल्प फक्त आणि उपवास धरायचा संकल्पच आहे का दुसरं काय आहे? तर पाण्याने उपवास सुटतो म्हणजे संकल्प सुटतो आणि संकल्प केला जातो. म्हणून संकल्प करता हातामध्ये पाणी घेतलं जातं आणि अक्षता घेतल्या जातात आणि संकल्पाचा मंत्र म्हणतो ब्राह्मण, आपल्याला म्हणायला लावतो. 10 तारखेलाच मी शुक्ताला आपल्याला असणाऱ्या काकांना इकडून फोन करत असतो. मध्ये माझ्याकडे पैसे आले का? 2 खिशामध्ये पैसे आले ना, तर मग मी इथून संकल्प करतो. त्यांना सांगतो आपला संकल्प करायचा, एक पारायण आपल्या नावाने करायचे, इथं संकल्प करायचा. मग तो सांगणार अमुक वेळेला आपण संकल्प करू. तुम्ही हातामध्ये 1 ग्लास पाणी घ्या, अक्षता घ्या आणि त्याच्यामध्ये दक्षिणा 1 रुपया काय ठेवायची ती ठेवा. आणि मग मी म्हणेल तसं मग तिथून संकल्प करणार तिथून ते. आणि मग आपल्या वतीनं शुकताल वटवृक्षाखाली तो या अशा पद्धतीनं पारायण संपूर्ण करणार संकल्पासहित. त्याचं फळ त्या ठिकाणी जे आपण फळ इच्छा करू ते त्या ठिकाणी ते फळ आपल्याला मिळतं. 10 तारखेलाच संकल्प सकाळी. पुन्हा म्हणलं आपली धावपळ होईल, इकडे जायचंय. तर त्यांनी मला 7 वाजताच फोन केला. 8चा टाइम सांगितला होता, 7लाच फोन केला, संकल्प केला, देवाऱ्यावरती ते ठेवून द्यायचं आणि आता संकल्पपूर्ती पारायण झाल्यावर तो सांगेल त्यावेळेला गंगेमध्ये ते सोडून द्यायचं. हा कशी योजना आहे शास्त्रामध्ये. पण लोभी माणसं म्हणता काय नाही, हे बामणाचं पोट आहे मंदिरात, हे बामणाला काम आहेत का काही? बरा कामदार मिळाला तुम्ही लोभी. यांचं पोट असू नाही तर काय असो आपल्याला फल मिळते. तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला फळ मिळण्याकरता काहीतरी योजना केली असते ना देवानी, त्या सांगा आम्हाला. मग बामणाला आपण लावू गाडी. हा काय मग तुम्ही येतं लक्षात? ते पोट भरायचं ना त्यांचं, आमच्या कल्याणाचं सांगा, आमच्या श्रीमंतीचं सांगा.
आमची रोगराई जाण्याचं सांगा. ऐका साधन मग हे कम्युनिस्ट कायचे लोभी. भगवंत म्हणतो मी मला द्यायचं झालं तर कसं द्या. श्रीमद भागवत शास्त्रावर विश्वास आहे. मी ग्रहण करतो ते ब्राह्मणाच्या मुखातून आणि अग्नीच्या मुखातून. माझ्याकडे जर पाठवायचे तुम्हाला काही तर ब्राह्मणाला द्या मला मिळेल. अरे ब्राह्मण म्हणजे तुम्ही ते जातीचे सोडून द्या हो. त्याच्यामुळे तुमच्यात शंका निर्माण झाली. ती काही तुमची चुकीची नाही. त्यांचं बोट आहे त्या जातीचे ते त्यांचं. पण ब्राह्मण शब्दाचा एवढा संकुचित अर्थ नका करू. ब्राह्मण शब्द संतवाचक आहे. ब्राह्मण शब्द साधुवाचक आहे. टकोरी तुमची चुकीची म्हणते का ब्राह्मणाचं पोट आहे. ब्राह्मणाचं पोट आहे आम्हालाही मान्य आहे. मंदिरात ब्राह्मणाचं पोटच आहे देव नाही. पण जर आम्ही काय सांगतो ते तर डोळे उघडून पहा. तर पेवीन दैवत आणि तिथल्याशिवाय मिळत नाही. मग कोणाला द्यायचं. कोणाला द्या तुमच्या मला ठीक आहे. रंजला गांधलेला द्या त्याच्यातही परमात्मा आहे. पण ब्राह्मण म्हणजे साधुवाचक शब्द आहे. संतांना साधूला तर द्यायला लागलच. मग त्यांना द्यायचं जे ती मला प्राप्त होतं. त्यांच्या मुखातून मला मिळतं. अग्निमुखातून पूर्वी ज्या वेळेला उपवास सोडताना त्या ठिकाणी तर्पण करायचं. तर्पण म्हणजे इंगळ घ्यायचं किंवा चुलीमध्ये आपला तो घास काढायचा. किती घास काढले जायचे काही त्याला अर्थ आहेत बरं का. घास किती काढले जायचे 5 घास काढले जायचे. पहिला घास काढला तर तो त्या ठिकाणी अग्नीला द्यायचा लगेच जेवल्यावर नाही. दुसरा घास जो आहे तो गंगेला आहे. तिसरा घास गाईला आहे. चौथा जो आहे तो त्या ठिकाणी तुमचं पुत्र मांजर काय असेल त्यांना आहे. आणि 5वा जो आहे तो तर्पण म्हणून ईश्वराला जो अर्पण करायचा. आता मला सांगा त्या ठिकाणी हे करण्याच्या मागची तुमची सुरक्षा आहे. ब्राह्मणाच्या डोक्याला डोकं लावू नका. पाहिलं असं ना तर पुन्हा येईन मी पुन्हा येईन पाहिलं ना नाक नाही करायचा ठीक आहे. बाकीचं पण त्यांचं डोकंच कसं असतं पहा. त्यांना लय राग आला ना शिवी नाही देणार तुम्हाला. ती शिवी जर आलीच तरी ती सात्विकच शिवी असेल. आपल्यासारख्या शिव्या नाही त्यांच्या. त्याच्यावर भागलं तरी तुम्ही नशीब मानायचं. की बरं जर त्या नाही दिली ना त्याला लय राग आला समजायचं. शिवी नाही दिली ना एवढा राग आला ना मग तो त्या ठिकाणी लेखणीच उचलला. मग त्याच्या लेखणीमध्ये काय मग आपल्याला लेखणीला नाव म्हणलं मग अशी आपले ते कलम कसाई. लेखनिकाला मराठी शब्द काय क्लार्कला. आम्ही म्हणलं लेखनिक. हे म्हणले कारकून म्हणले नाही. ब्राह्मणाकडून आम्हाला कळलेले की त्याला काय म्हणतात त्या लेखनिकाला क्लार्कला मराठी शब्द कलम कसाई. मग हे कसाई जसं काय कापितात त्याचं तुम्हाला कापलंच त्यांनी. कायद्यामध्ये लिहितात तुमचा पाठपुरावा न्याय मिळेपर्यंत सोडणार नाही. मग जर त्या ठिकाणी शिवी दिली ना तुम्हाला थोडकं भागलं अशीची शिक्षा होती. जन्मठेपेव भागलं म्हणायचं. पण जर कलम उचललं नाही एकदा कलम कसाई तर मग तुम्हाला पोचवलंच त्यांनी. त्याला त्याच्यावर बोलायकरता आपल्याकडे भागवत नाही वेळ नाही. तर त्या ठिकाणी ही घास काढण्यात बी तुमचं संरक्षण आहे. आणि हे ब्राह्मणांचं डोकं आहे. पण ब्राह्मण म्हणजे आता साधू हे ध्यानात ठेवायचं. ब्राह्मण म्हणलं का ब्राह्मण हे तर वाद विरोधी पार्टीने निर्माण केला. या राजकारण्यांनी काही समाज असा टिकून धरला का. समाजा संतांनी टिकून धरला. यांनी काय केलं आता पाहतोय आरक्षणामध्ये कसा आमचेच मित्र असणारे आमच्याशी वादी झाले. आम्हाला आरक्षण पाहिजे. आम्ही मराठा आमचे मित्र माळी परम यात आले होते ते माळी. आमच्यामध्ये वाद तयार झाला. जो उठलो आम्ही एकमेकाच्या ह्या राजकारण्यांमुळे. ते म्हणतात आमच्यातून काय द्यायचं. हे कोणी लावलं पण त्यांच्यातून द्यायचं. ओबीसीच्या कोट्यातून पहिलीच तरतूद केली ना त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाची. 27% देताना सगळ्या कोणत्या जाती दिल्या त्याच्यामध्ये कुणबी दिलाय. मग आता कुणबी म्हणून जर तुम्ही सिद्ध झाला तर तुम्ही काय मराठा राहिले का. मग कुणबीमध्ये तुमचा हक्क पोहोचला का नाही कायदेशीर. तो म्हणला ना मी मंडल आयोगाच जरांगे पाटील म्हणले मंडल आयोगालाच कोर्टात खेचतो का नाही पहा. आता भले तिकडे चाललाय तो भाग वेगळा आणि तिकडे गेला. त्याचा उद्देशही सगळ्यांना माहीत झालाय. हे मीच सांगतो. करू द्या कारवाई माझ्यावर कोणाला करायची असं ना काय का माझ्या घरावर मोर्चा आणायचा जरांगे पाटला नाही म्हणून. आता त्यांना कळलं समाजालाही कळायला लागलं. त्याच्यामुळं एक देशातली चांगल्या पद्धतीची सत्ता जी चांगल्या टॉपनी निवडून येणार होती केंद्रामध्ये तर ती महाराष्ट्रामुळं युपीमुळं आणि ह्या आरक्षणाच्या मुद्द्यामुळं कोसळली. आणि आता हे विचारायला
हे बी लोक एका ब्राह्मणाचंच आहे पुन्हा. त्यांनी विचारलं का मला शिव्या देतो, विचारणा जाऊन गेला ह्या लिडरला, विचार त्या लिडरला तुमचं मत काय आहे आरक्षणाबद्दल. आणि आता हे उघडे पडायला लागले. आता बातम्या वाचत असाल ना तुम्ही, हे याला म्हणतात ब्राह्मणी कावा. किती हुशार आहे, नाद नाही करत त्यांचा. आता तो ब्राह्मण वेगळा सांगता, आपला ब्राह्मण म्हणजे भागवताने ब्राह्मण शब्द वापरला. हा जातीवाचक ब्राह्मण नाही, ब्रह्म जानाती इति ब्राह्मण. हा चला आपला कुठे विषय आला आता की मला सुळावर का देण्यात आलं, माझी चुकी काही नसताना, मी ही चोरी केली नसताना. तेव्हा यमराजाने सांगितलं तुम्ही लहान असताना अज्ञानीपणामध्ये एका फुलपाखराला काटा टोचलेला होता आणि त्याची शिक्षा तुम्हाला आम्ही दिली. आमच्याकडे असा तोंड देखलेपणा नाही, आम्ही जसं त्याचं कर्म असेल त्यानुसार त्या ठिकाणी त्याला शिक्षा देत असतो. भोगतो न घडे संचितावतो, भोगतो न घडे संचितावतो, भोगतो न घडे संचितावतो, भोगतो न घडे संचितावतो, भोगतो न राधे राधे श्याम दिलाले. 3 वर्षाचा असताना त्या फुलपाखराला तुम्ही काटा टोचला होता, कारण यमराजाने विचार केला. आता या ठिकाणी यमराज घाबरले, त्यांना वाटलं मी जर चूक झाली असं म्हटलं, तुमची चूक झाली तर शाप देऊन मला भस्म करतील, आणि जर बरोबर आहे म्हटलं तर माझ्या कामात दोष निघेल. म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही 3 वर्षाचे असताना एका फुलपाखराला काटा टोचला होता, त्यामुळे तुम्हाला हे शिक्षा द्यावी लागली. शास्त्रामध्ये हुशार होते, नीतीमध्ये हुशार होते मांडवी ऋषी. त्यांनी सांगितलं मला शास्त्र माहिती आहे, कोणता गुन्हा केल्यानंतर काय शिक्षा द्यायला पाहिजे. सामान्य पाकिटमारी केली त्याला 302 कलम लावता येत नाही. फाशीची शिक्षा, पाकिटमारीला फाशीची शिक्षा असते का? सुधारण्याची संधी दिली जाते. जे जे कर्म केल्यावर त्याच्यावर काय शासन करायचं हे ठरवलेले आहेत कर्म.
ती त्या नीतीनुसार आलेली आहे ती विदुर नीती चाणक्य नीतीनुसार राजघटनेची आलेली आहे ती. मग याला शिक्षा अशी असायला पाहिजे की मी अज्ञानपणामध्ये काही केलं तर माफ नसतं बरं का. कोणी म्हणत असेल माफ असतं, अजिबात नाही. इथून व्हिसा काढताना पासपोर्ट काढताना त्या देशामध्ये जाताना तिथले नियम तुम्हाला वाचून तिथे जावं लागतं. तिथे गेला इथला माणूस एक आपला अमेरिकेमध्ये आणि काय नाही पाणबिन खालीलं होतं ना, असा खकाराला जो बेडका टाकला रस्त्यावरती ताबडतोब तिथे पोलिसांनी पकडलं. हां 5,000 रुपये दंड, 100-200 नाही. काय राव मला माहित नाही बाबा. तुम्हाला माहित नाही, आम्हाला नाही काय नाही करा. तुम्हाला माहित नाही, आमच्या देशामध्ये येताना तुम्हाला आम्ही पुस्तक दिलेले आमच्या नियमाचं व्हिसा काढताना. तुम्ही ते माहिती करून घ्यायचं आणि मग तिथे यायचं. असं कुठे धुकायचं नाही. तुमच्याकडे चालत असेल पुढे बी नाही. आता बरीच सुधारणा झाली नाही. ते एसटीत बसवावं असं वाटत नसतं. ट्रेनमध्ये उत्तर भारताकडे जाणार आहे, वरती जाणार आहे ट्रेन तर म्हणजे गोठाच का काय, त्या विड्याची थोटकं पडलेली, थुंकणं काय, पाहणं काय, रे बापरे लय विचित्र कठीण काम होतं. आता खूप म्हणजे मोदी साहेबांनी जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आल्यावर ती स्वच्छ भारताची जी काही कल्पना काढली, नर्मदा परिक्रमेमध्ये सुद्धा शपथ घ्यायला लावतात. आरती झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्याला घेता येईल त्यांनी घ्या, कोणावर जबरदस्ती नाही. परंतु इथे जशी इथे तुम्ही स्वच्छता या क्षेत्राची ठेविलात, पण घरी गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक कर्म करताना मी स्वच्छतेची काळजी घेईन. कुठेही काही कचरा माझा घरातला सुद्धा कुठेही टाकणार नाही. तिथून आल्यावर आता आम्ही कुठेही काही टाकत नाही, पहिले टाकत होत तसं. तिथून आल्यावर ही सुधारणा करून घेतली आम्ही आमच्यामध्ये. तिथं प्रतिज्ञा घेतली आम्ही स्वच्छतेची. प्रवृत्ती, संस्कृती, प्रकृती, संस्कृती आणि विकृती या 3 गोष्टी आहेत. विकृती म्हणजे काय? विकृती म्हणजे कुठेही काही कचरा टाकणं, दुसऱ्याला त्रास देणं, ही विकृती आहे. आणि प्रकृती म्हणजे काय? कुठेही कचरा न टाकणं. आपला कचरा जर आपल्याकडून चुकून टाकला गेला असेल तर तो उचलून पुन्हा कचऱ्याच्या डब्यात टाकणं, याला प्रकृती धर्म म्हणतात. विकृती समजलं ना, कुठेही टाकणं, कचऱ्याच्या डब्यातला आणून इकडे टाकतील, त्याला विकृती म्हणायचं. आणि इथला आपला टाकलेला आपला उचलून तिथं टाकणे, याला काय म्हणायचं? प्रकृती. आणि दुसऱ्याचा पडलेला असेल तरी त्याला समजून सांगायचं, त्याच्यावर रागवायचं नाही, त्याचाही कचरा आपल्या बरोबर उचलून टाकणं, याला संस्कृती म्हणतात. त्यांनी सांगितलं अज्ञान दशेमध्ये केलेल्या कर्माला ही माप नाही, परंतु अज्ञान दशेत केलेल्या कर्माला एवढी मोठी शिक्षा नाही द्यायला पाहिजे तुम्ही. मला माहितीये इथे तुम्ही मला शिक्षा स्वप्नामध्ये शिक्षा द्यायची असते. स्वप्नात काय अज्ञानपणात केलेली त्याला भयंकर स्वप्न, एखादं भीतीदायक, वाघाने फाडून खाल्लं, साप चावून मेला, असं स्वप्नात शिक्षा. कोणती बी शिक्षा स्वप्नात द्यायला पाहिजे. मला शास्त्र माहिती आहे. मांडव्य ऋषी म्हणले, जा मी तुला शाप देतो, मृत्यू लोकांमध्ये तू दासीपुत्र म्हणून जन्माला येशील. आणि तेच यमराज इथे विदुर काका म्हणून जन्माला आले. पण भगवंताचे महान भक्त आहेत विदुर काका. त्यांची भक्ती एवढी दृढ होती की कृष्ण भगवंत त्या ठिकाणी स्वतः त्यांच्या घरी आले. भगवंताच्या भक्तीचा महिमा जर पाहायचा ठरलं, त्याची त्या ठिकाणी त्यांची पत्नी आहे, तिचं नाव आहे सुलभा. काल आपण चुकून सुलभा हे नाव विदुर काकाच्याच पत्नीचा विषय निघाला होता का? सुलभा कोणाचं नाव सांगितलं आपण? जनक राजाच्या पत्नीचं सांगितलं. तर विदुर काकांच्या पत्नीचं नाव सुलभा आहे. त्या दिवशी विषय निघाला होता ना याज्ञवल्क्यांचा, तेव्हा आता माझ्या ते लक्षात आलं. तसंच काल झालं. काल बोलताना मी कथा सांगताना तुमच्याही कोणाच्या लक्षात नाही आलं. तुकोबारायांची 2 दिवसापूर्वी कथा सांगताना बोलोबा आणि कनकाई कुठे गेले? पंढरपूरला. त्यावेळेला या ठिकाणी हे काल बोलता बोलता कनकाई म्हणल्यावर माझ्या लक्षात आलं, तर मी त्या ठिकाणी बोलोबाचं त्या कनकाईच्या जागेवर बोलाय म्हणलो. कसा तो प्रभाव जवळ आहे ना बोलाय. ही माझ्या नंतर लक्षात आलं कधी, हे सकाळी बोलताना आमचा काही विषय निघाला, कनकाई म्हणलं माझ्याकडून कार्यकडे बोलाय आलं. म्हणलं चला माऊलींचं दर्शन करता करता बोलाय मातेचं दर्शन घेऊन येऊ. आणि मग ते बी दर्शन करून आलो. म्हणून तिने मला आठवण करून दिली असेल, माझ्या वाणीतून माझ्या दर्शनाला ये. असे हे काय असं योगायोग नसतो हा. हे घडतं त्याच्यावर लक्ष पाहिजे. माझ्या लक्षात आलं, यांचा कनकाई शब्द ऐकल्यावर म्हणलं कनकाई नाही काल मी म्हणलो बोलाय, आणि आपलं बोलोबा नाही म्हणलो, बोलाय म्हणलो.
तुमच्याही लक्षात आलं नाही, तुम्ही काही नाही म्हणले, चला असो. मग अशा प्रकारचे विदुर काका ज्या वेळेला शिष्टाई करण्याकरता दुर्योधनाच्या धृतराष्ट्राच्या दरबारामध्ये भगवान परमात्मा कृष्ण भगवंत गेलेले असताना 56 प्रकारचे भोग वाढून ठेवलेले, पण भगवान परमात्मा मात्र तिथे अजिबात थांबले नाही आणि विदुर काकाच्या झोपडीमध्ये त्या ठिकाणी गेले. चल विदुरा घरी जाय म्हणतात. चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे उद्धवजी, चल विदुरा घर जावे. जगली गेले सुदाचे जावे, जगली गेले चल विदुरा घर जाए उद्धवजी. उद्धवाला म्हणतात कृष्ण भगवंत, चला आज आपण विदुराच्या घरी जाऊया. एवढा अधिकार आहे. 56 प्रकारच्या भोगांचा त्याग केला, प्रेम नाही त्याच्यामध्ये. आणि विदुरा घरी ज्या वेळेला भगवान परमात्मा गेले, विदुर काका बाहेर गेलेले होते. परिस्थिती अतिशय बिकट आहे विदुर काकाची. त्या ठिकाणी एक राज्याचा अधिकारी असताना सुद्धा आणि त्याला तो अधिकार नाकारला गेलेला आहे आणि तो त्यांच्यामध्ये राहतही नाही. पुढे तर विदुर काका निघूनच गेले युद्ध सुरू होण्याच्या टायमिंगला. मग कालच सांगितलं, अपमान केला दुर्योधनाने त्यावेळेला, पण त्याच्या आधी सुद्धा विरक्त पद्धतीमध्ये राहणारा महात्मा, पर्णकुटी बांधून राहणारा महात्मा, राज्याचा अधिकारी आहे, एवढाच राजा आहे, पण राजमान्य जीवन जगला नाही, एका साधूचं जीवन जगतोय. आणि भगवान परमात्मा उद्धवाला म्हणतात, चल विदुरा घर जाए. आणि आले घरामध्ये, त्यांना काही काम होतं म्हणून, पण परमात्मा येतील कृष्ण भगवंत. त्यांनी फक्त नजरेला नजर भिडवली होती, फक्त एवढ्या माणसांमधून. अशा दृष्टीनं पाहिलं होतं की माझ्या घरी जर आलात तुम्ही तर बरं होईल. आणि भगवंताने फक्त खुनेने सांगितलं होतं हा येतो म्हणून. आणि विदुर काकांनी घरी केळी आणून ठेवली होती, काही कामानिमित्त बाजूला गेले होते. आणि भगवान परमात्मा आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी त्या सुलभा जी आहे त्यांची पत्नी, तिची तर अशी स्थिती, प्रेममय स्थिती, जशी गवळणींची स्थिती व्हायची. दंत धावनाचा मुख आवाज हात दासात राहायचा. वाद्य वाजती नाही की जनमात करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत. स्वामी तो कयाचा पूर्वी मनोरथ, किंवा चिरी चोळी त्या धुता विसरती, असेच राहायचे. आजही अशा गवळणी आहेत. काल पाहिलं नाही, ही गवळणीची तशीच तरा झाली होती. ठीक आहे, ही गवळण माझ्याकडे टकाटका बघती आता. काल तिची तशीच अवस्था झाली होती. ती साधारण अधिकारी, सामान्य स्थिती नाही, मजाक नाही. समाधी स्थितीमध्ये हे इंद्रिय सगळी त्या ठिकाणी, त्याच्यातला प्राण सुद्धा लीन होईल, अशा प्रकारची स्थिती महात्म्याने आपल्याला दिलेली आहे. जो बोध दिलाय तुम्हाला, त्यातून तुम्हाला ही स्थिती प्राप्त करायची श्रीकांतजी. त्याच्यामध्ये ते सामर्थ्य द्या, तादात्म्य ऑटोमॅटिक काढून घेतलं जातं. प्राण
त्याच्यात लीन होतो. नामामध्ये, त्या बोधामध्ये ही सामर्थ्य आहे, हे सद्गुरूचं सामर्थ्य. दिलेला बोध ती काम करतो. तुम्ही सहज, हे सगळ्यांना अनुभव आहे त्याचा. चिंतनाला बसल्यानंतर आज सर ठरवलं की बा आपल्याला आता बस, आपल्याला देव सोडायचा, तेवढ्या स्थितीला नेलंय श्रीपाद बाबांनी ह्या परंपरेच्या ज्ञानाने. बरं नसन बोलता येत यांना, नसन तो आप तुमच्यासारखं म्हणतायत, माझ्यासारखी कथा करतायत, प्रवचन कीर्तन, पण माझ्यापेक्षा उच्च स्थितीला आहेत त्याच्यातली बरीचशी माणसं. मी सुद्धा त्यांच्यापेक्षा मागे, मी अजून विद्यार्थी. आणि माझी एकदा स्थिती तशी झाली होती. घाटकोपरला असताना त्या ठिकाणी संध्याकाळी ड्युटीवरून आलो 5-7 वाजता. हातपाय तोंड धुवून आपला हरिपाठ करायचा, वाचन करायचं, म्हणून आपलं जेवायला बसायचं, चिंतन करायचं. 1 तासभर तो नियम होता. चिंतनाला बसण्यानंतर काय झालं की मी एक वेगळी क्रिया केली. पतंजली योगदर्शन नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ती षण्मुखी मुद्रा आहे. षण्मुखी म्हणजे पहा ती अशी असते, करू नका कोणी बरं का, हे पहिलं सांगतो मग करून दाखवतो. हा, जवळ अधिकारी पुरुष असला तर बरं, नाही तर होईल पुंडलिकावर दे, म्हणून करू नका. नामातून होऊ द्या, तुमची झाली तर सांभाळणारा परमात्मा आहे, घाबरू नका. नामातून झालं ना तर परमात्मा सांभाळणार आहे. तुम्ही क्रियेने करू नका. हठयोगाची क्रिया आहे ती, राजयोगातून सहज होते संतांच्या कृपेने. हे 2 बोट इथं ठेवणं, ही 2 बोट अशी इथं ठेवणं, ही 2 बोट इथं, हे बास 6 बोटांचा खेळ आहे. ही 2, ही 2 4, ही 2 6, तोंड तर बंदच असतं. अशी ही षण्मुखी मुद्रा आहे. ही लावल्यानंतर जी वृत्ती लीन झाली, प्राण शरीरातली पडल्यानंतर एक घरातली सगळी माणसं परमार्थातली आहेत, बाबांची अनुग्रह येते, त्यांना अष्टसात्विक भावाचा अनुभव आहे, त्यामुळे काही घाबरली नाही. पण किती 1 तास 2 तास झाले तरी तसं 3 तास झाले, मग जरा गडबडली, मग घाबरली. घाबरून तरी काय रडरड गेली असं काही नाही, शांतच, पण थोडीशी भीती. आता मग बंधुराजा आणि तुमचे हडवळे बाबा म्हणजे आता 11 वाजलेत, आता कसाऱ्यावरून जायचं म्हणलं तरी आता आपल्याला आता शक्य नाही घोटीला जाणं. सकाळी पहिल्या लोकलनी जाऊ, 5च्या लोकलनी 8 वाजता घोटीमध्ये पोहोचले. नशीब आमचं, हे तुमचं दर्शन होणार होतं सगळ्यांचं. नाहीतर जर बाबा तिथून बाहेर गेले असते, लँडलाईन फोन सुद्धा तेव्हा नव्हती त्या काळामध्ये, तर मोबाईल कुठून, तर बाबा कुठे काही कळलं नसतं. आणि आम्ही बर्वेनगरच्या स्मशानामध्ये पुंडलिकावरती असतात, तुमच्या पुढे नसतो, तुमचं दर्शनही मला घडलं नसतं आज जे घडतंय ते. तिथे पोहोचल्याबरोबर यांनी त्यांना सांगितलं, बाबाच्या हातात पिशवीमध्ये दोन्ही बाबा उभे असताना यांनी फक्त तिथे बाबांनी एक क्षणभराकरता डोळे मिटले आणि तिथून अवस्था कंट्रोल केली. नाही तर उराडावं बसत आहे, छाताडावं 4-4 जण वारे अधिकारी. लाजा नाही वाटते यांना, सामर्थ्य नाही, सांगितलं पण नाही, सांगितलंही नाही, त्याच्यातच पोचलेत. आणि त्यांनी त्या ठिकाणी समजलं अंतर्ज्ञानाने बाबांना, क्षणभराकरता डोळे मिटले. त्या क्षणाला मी इथे तात्काळ पूर्वस्थितीला आलो होतो. कुठून अवस्था कंट्रोल केली, सामान्य नाही. साधू म्हणजे गप्पा नाही, हे गप्पा आहे. साधूचं सामर्थ्य बोलण्यात असतं का? साधू तर आचरणातून दाखवत असतो, शिकवत असतो. साधू बोलण्यातून नाही शिकवित, बोलून नाही शिकवत, आचरून दाखवतो. तिथून कंट्रोल केली होती मला, तिथून. चला पुढे आपला विषय चालला होता की त्या ठिकाणी भगवान परमात्मा आल्यानंतर हिची स्थिती अशी झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी केळी आणलीत, भगवंत पुढे बसलेत, ही बी पुढे बसली सुलभा काकू, आणि ती केळी काढली. एवढे आनंदात मग नाही, कधी दादातनेच नाही, काय करते तिचं तिलाच कळत नाही काय करते. जो मोले मदिरा खाये तोही मदिरा नंदे नाचे गाये. जो मोले मदिरा खाये तोही मदिरा नंदे नाचे गाये. जेने ब्रह्मानंद रस सेविला आहे तो केविरा हे अवरला. 1.5 दमडीची दारू पिल्यानंतर 100 फुटाचा रस्ता चालायला पडत नाही. मग ज्यांनी ब्रह्मानंद रस सेवन केला असेल त्याच्यावर परिणाम नाही होणार, होईल का नाही. या लागी तो लोक बाह्यता नाचे ब्रह्म उन्मादता. लोकमानिती तया पिशाचता हा बोधू पंडिता सहसा न कळी. काय म्हणलं,
पंडित म्हणजे आडनावाचे पंडित त्यांना नाही, जे विद्वान पण त्या विद्वत्तेचा अहंकार ज्याला आहे अशा पंडित, अशा नाही. अनुभव नाही, नुसतं वाचिक ज्ञान आहे, त्यांना हा बोल नाही करणार. लोक मानिती त्या पिशाचता, लोक म्हणतील ही भूताटकी आहे. मग म्हणतच होती की गोटीचा बाबा आला लोकांना झुलायला लावतो, हे म्हणतच होती. निनाथ महाराजांनी आधीच लिहून ठेवलेले. गवळणींच्या ज्या अवस्थात आपण पाहणारच आहोत त्या, तर ह्या ज्या अवस्था होत्या, आजही कृष्ण आहे, आजही गोकुळ आहे, आजही वृंदावन आहे. ज्या वृंदावनला आपल्याला जायचंय ना तिथे कदाचित फक्त पडके भिंती दिसतील. कालच सांगितलं वृंदावन म्हणजे तुमचं हृदय, गोकुळ म्हणजे तुमचं शरीर. ज्या आधी परमात्मा साधलाय ती शरीर म्हणजे गोकुळ, आणि ज्यांनी न्याय साधला ती मथुरा. आणि मग ती स्थितीमध्ये, त्या भावामध्ये, त्या प्रेमामध्ये सुलभा काकू आणि त्या ठिकाणी आतला घर खाते आणि साली देवाला देते. आणि हे बी येड बा त्या मोठ्या प्रेमाने खाते. ते मी काय खातो याला भागणं, याला म्हणतात भक्तन देव. काय भक्ताची स्थिती काय, देवाची कशी वेगळी असेल हो? भक्ताची जी स्थिती तीच देवाची. देवान भक्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त करायची, ब्रह्म नाही प्राप्त करायचं. ब्रह्म तुम्ही पहिलेच आहात आणि ब्रह्मस्थितीची लक्षणं तुमच्यामध्ये दिसले की झालं. आणि ह्या पद्धतीनं त्याचा जो विशेष अधिकार आहे, त्या विदुर काकाचा जो अधिकार आहे तो कसा आहे अधिकार. भगवान परमात्मा निज धामाला जात असताना आणि त्या ठिकाणी त्या उद्धवाला त्या ठिकाणी सांगितलं, ज्या वेळेला तू आता बद्रिकाश्रमाला जा, स्वतःच्या कुळाचा नाश करणारा परमात्मा संतांचं कुळ नाश होऊ नये म्हणून प्रयत्न करतोय. मी दिलेला बोध, मी दिलेले हे भागवत तत्वज्ञान भगवंतानेही भागवत सांगितलेले आहे म्हणून त्याला भागवत म्हणलेले आहे. हे त्याला दिलं, कोणाला? उद्धवाला दिलं. आणि हे रक्षण करण्याकरता तू इथे थांबू नको, त्यालाच फक्त वाचवला तिथून. यादव को सगळं नष्ट केलं. आता मला कधी कधी प्रश्न पडतो की हे मुलायम सिंग यादव कुठून आले, लालू प्रसाद यादव कुठून आले. मला अजून प्रश्न येतो. फक्त उद्धवालाच तेवढं वाचवलं होतं आणि तो ब्रह्मचारी होता. अजून काही माझ्या प्रश्नाचं पुढे निरसन झालं नाही, अजून शोधत आहे मी. तर चला पुढे. आता मुलायम सिंग गेले, लालू यादव बी जाण्याच्या मार्गावर आहे, त्यामुळे आपला प्रश्न हे सोडून द्यायला काही हरकत नाही, नाही. आणि मग उद्धवाला मात्र अत्यंतिक प्रेमाने सांगितलं, उद्धवा माझा विदुर काका भेटेल ना तर त्याला सांग. काय सांग? त्याला अनुग्रह दे. नाही सांगितलं. बघा हे अधिकारी काय म्हणावं ह्या अधिकाऱ्यांना, त्याला काय सांगितलं, विदुर काका माझे जर भेटले तर त्यांना सांग की त्या ठिकाणी मैत्रेय ऋषींना कडून तुम्हाला अनुग्रह मिळेल आणि हे ज्ञान मिळेल भागवताचं. मी मैत्रेय ऋषींना सांगून ठेवलेलं आहे. पण तुम्ही बी सांगा की मैत्रेय ऋषींची तुमची भेट होईल आणि तुम्हाला हे माझ्या विदुर काकाला हे भागवताचं ज्ञान मिळावं. काय अधिकार असेल बरं विदुर काकांचा? कोणी कोणाला बोध नाही करायचा आणि कोणच्या डोक्यावर हात नाही ठेवायचा. नामचिंतामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितले प्रत्येकाचा नियत गुरु आधीच ठरलेला आहे. ही नाती तरी बदलणारी आहेत परंतु नियत गुरु आधीच कल्पानुकल्पापासून ठरलेला आहे. नियत गुरु त्याला त्याचा नियत गुरु भेटल्याशिवाय ब्रह्मज्ञानच होणार नाही. पण हिसकी करू नये इकडचं तिकडं तिकडचं इकडं माझ्याकडून सगळ्यांनी घातला पाहिजे. अजिबात नाही चालत तसं. ते तसं नाहीच आहे. जर ज्ञानेश्वर महाराजांकडून सुद्धा मेळ बसला नाही का तर त्यांचे नियत गुरु ते नव्हते. त्यांचे नियत गुरु विसोबा केचर होते. म्हणून देवाने सांगितलं नाही मेळ बसणार. त्यांना माहित होतं पण प्रयत्न करून पाहिला, जरा ठाकून ठोकून तो पाहू. आणि मग त्यांचं सरदार बसेना त्यांच्यावर माऊलींवरती. नंतर मग तीर्थयात्रेला त्यांच्या बरोबर गेले नामदेवराय. तो पुढचा भाग आहे. परंतु मग म्हणले नाही यांचा नियत गुरु तिकडे. मग तिकडं तुमच्या बार्शीच्या पुढं त्या औंढ्या नागनाथ बार्शीच्या गावी, म्हणजे बार्शीचा काही संबंध नाही तुमच्या.
बार्शीच्या गावी म्हणजे बार्शी म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आणि त्या बार्शी त्या 12चा अर्थ तसा केलाय त्याच्यातलं एक ज्योतिर्लिंग असं आहे. बार्शीचा काही संबंध नाही तिकडं औंढ्या नागनाथाशी, शब्द कळावा लागतात शास्त्रातले. आणि तिथे गेल्यानंतर मेळ बसला. पहिले साधू संतांचं कसं होतं सांगतो पहा. तुकाराम महाराजांचा एक शिष्य होता, अनुग्रह मिळाला होता आणि बोधपी दिला होता त्यांनी, रामकृष्ण हरी. नाही तर तुम्ही मी म्हणाल बाबा म्हणले रामकृष्ण हरी, तुम्ही म्हणत बसा रामकृष्ण हरी. कालच सांगितलं रामकृष्ण हरी म्हणजे टिंब टिंब, ते बोलता येत नाही म्हणून रामकृष्ण हरी म्हणलो. टिंब टिंब नाही म्हणायचं मला, तो बोलता येत नाही, सांगायचं नसतं ते. आणि म्हणून त्यांना भेटले सगळे रामदास स्वामींची मंडळी, सत्संग चालू होता त्याच्यात गेलो. वा वा, त्यांच्या सत्संगाने भारावून गेलो. आणि हे सगळे आपले अनुभव सांगत होते आपल्या साधकांसाठी. श्रीगुरु असा असतो, त्याने असा अनुभव येतो, असे भाव तयार होतात, असा देव भेटतो, हे सगळं सांगत होते. लगेच ज्याचा सुगरवा पाहिला दुसऱ्याचा का लगेच त्याला गुरु करतो, अशी काही शिष्यांची लक्षणं आहे म्हणे. अरे वा वा, शाबास, याला आपल्याला काही गुरु बरोबर नाही भेटला रे, आपण बदलू गुरु. गेले रामदास स्वामी यांना म्हटले चरणावर लागले, मला तुमचा अनुग्रह घ्यायचा आहे. म्हणले तुम्ही तर गंधबुक्का दिसतोय, माळ दिसते, अनुग्रह घेतला नाही तुम्ही, अशीच माळ घातली का? नाही नाही म्हणले घेतला ना. कोणचा? तुकाराम महाराजांचा. आणि मग काय बरं मग गेलाय तर नाही नाही त्याच्यात काय अनुभव नाही, काय नाही. काही काही म्हणतात ना ते शाळेतच दम नाही, बरोबर म्हणतात. शिक्षकातच दम नाही का तुझ्यात दम नाही? शाळेत दम नाही, शिक्षकात दम नाही का तुझ्यात दम नाही? याच्यात दम नाही. बरं ठीक आहे म्हणले, हरकत नाही. पण ते पहिलं त्यांना देऊन लई या म्हणले. काय म्हणले रामदास स्वामी? काय म्हणले ते तुमचं पहिलं जे ना ते पहिल्या गुरुंनी दिलेलं तुकाराम महाराजांनी, त्यांचं त्यांना देऊन या. हे गेलं परत तुकाराम महाराजांनी वेळेला म्हणले हो तुकोबा, तुमचं ते मला मंत्र दिला होता ना तो परत घ्या, मला दुसरा गुरु करायचा आहे, तुमच्या मंत्रात काय दमच नाही. ते काय दगडावर थुकन जा कोबरायन सांगितलं. ते दगडावर थुकलं तर रामकृष्ण हरी शब्द म्हटले. पायी धरायला पाहिजे की नाही लगेच, पण दुर्दैवी जीव यालाच म्हणतात. रामकृष्ण थुकल्यावर जर रामकृष्ण हरी उमटत तर त्याचेच पाय धरील का अजून दुसरीकडे जाईल, परत रामदास स्वामीकडे येईल. पण हे गदड परत आलं रामदास स्वामीकडे, दिलं त्यांचं त्यांना परत. रामदास स्वामी ते काय आमच्यासारखे नव्हते, त्याला काय काय हे माझ्याकडे आमच्यासारखी अशी भिकारी. त्यांनी सांगितलं तू चालू पड, लायकीचाच नाही. त्यांनी नाही अनुग्रह दिला. अलकाताई म्हणून काय कळत त्याचा किंवा मला हे माहिती, मी देते मी घेते बसून तुला. नाही नाही म्हणजे उदाहरण आपल्या तुला राग नाही येणार म्हणून त्या उदाहरणाला तुम्हाला धरलं. राग नका म्हणून तुम्हाला, मला नाही असं म्हणा, तुम्ही तसे नाही. पण ती आहेर बाबाचं मी नाव घ्यावं ते मला गाठवतील बाहेर बड्याला, म्हणून मी आपलं तुमचं नाव घेतलं का बा अलकाताई आपली काही बोलणार नाही, तिला काय राग येणार नाही म्हणून. अलग तसं तुम्ही तसे नाही. उलटे तुम्ही कोणची गुरं सांभाळता आहे की नाही? तुमचीच नाही, हातात काठी घेऊन गुरांक जाता का नाही तुम्ही? तुमच्या गुरात कोणची 4 गुरं आल्यावर सांभाळता का नाही? मला माहिती आहे ना. आता तुम्हाला गाडी प्रेमाने दिली की नाही त्या साधकांनी, मला माहिती आहे ना. या बाबाला काय माहिती का तुम्ही मागून घेतली? पंढरपूरला गाडी असते, तुम्ही तिकडे बघू नका, माया का बघा तिथून मूर्ती का नका बघू. तेवढीशा साधकांनी गाडी दिलेली आहे. हा बघा बाबांनी 4 व्हीलर आपल्याकडे नाही अजून नाही असं नाही. गाडीपेक्षा लय दिले बाबांनी आपल्याला. कालच विषय झाला, कृपा दान केले संती कल्पांती सरेना. खरोखर तुमचा जसा आहे अनुभव आहे ना हनुमानचा, आमच्या सगळ्यांचे अनुभव तसेच आहे. कीर्तन प्रवचन ऐकून बाबांची आम्ही या मार्गात नाही आलेलो. काही संकल्प केला आणि त्याची पूर्तता झाली, नवसाला देव पावतो तसा, मग माळा घातल्या, त्यांना अनुग्रह घेतलाय, असा संप्रदाय आहे. आणि कीर्तन प्रवचनावर माणसाला बोलवणारा, माळा घालायला लावणारा नाही. अख्खा सप्ताह जातो ते एक माणूस माळ घालीत नाही. आणि ज्या वेळेला हे वारं सुटलं ना, जेव्हा श्रीपाद बाबांचा काळ म्हणजे युग पुरुष होते ते 70 माळा घेऊन जायचा. आम्ही एका वेळेला एक गाव बेतलंय, 70च्या 140 करायच्या, 200-300 करायच्या, 4 मणी गुपायचे, लगेच घालायची. दमच नाही आम्हाला, लगेच घालायची. पुढचं 15 दिवसांनी येऊ बी नाही मान्य लगेच. म्हणजे काय काय साधी गोष्ट आहे का? एकाच वेळेला एवढ्या जीवांचं पुण्य उगवायला आहे ना.
त्या युगपुरुषाशिवाय नाही हे. आणि आता जे अधिकारी आहेत ते काही कमी नाही, त्यांचेच बच्चे असं एक वाणी समजायचं काही कारण नाही. आजही तसंच घडतंय, तसंच होतंय. तुम्हाला माहित नसेल, नोट डाऊन दिस पॉइंट. तसंच घडतंय, फरक काहीच होणार नाही. पण आपल्या तोंडाने आपली स्तुती नाही करावा, दोष लागतो. आत्मस्तुती हा दोष लागतो. बरं, आपली कार्यक्रमाची वेळ झालेली आहे, तिथेच थांबू. पुढची कश्यप ऋषींची कथा, अनेक कथा आहेत त्याच्यात, झाल्यात तरी कसल्या कथा झाल्या. आजचा कितवा दिवस आहे? चौथ्या दिवसाचं आता पुढचं सत्र ठरले. आणि आम्ही भागवतामध्ये आम्हाला बांधून घेतले पहिल्यापासून का 5वा दिवस आणि 6वा दिवस कृष्ण कथा आणि 7वा दिवस सुदामा ब्राह्मणाची मार्कंडेय मुनीची कथा. हे बांधून घेतले म्हणून बरे आहे पंडितजी, आपणच आपल्याला बांधून घेतले. नाहीतर राजा परीक्षिती पोपट महाराजांनी तर 7व्या दिवशी आणला असता. बरं चाललंय हे भागवत नाही काय? भागवत नाही तर काय? फक्त एवढंच की कथा भाग सांगायला पाहिजे. ठीक आहे, आता काय शपथ तरी घेऊ. बऱ्याच वेळेला वाटतं आता शपथ घ्यायची, इथून पुढे कथाच सांगायच्या, बाकीचं काय बोलायचं नाही. हे वाईट करायचं माहिती होते आपलं विनय करावी. म्हणजे त्याचा प्रामाणिक उद्देश असायचा. त्याला काय म्हणजे अध्यात्म तुम्ही त्याला धरून सांगता हे जरी असलं त्याला वाचायचं. ह्याच जरा बाबाकडून असा रंग तयार झाला पाहिजे. त्याच्या वैतागण्यातून बरंच आपलं झालं. म्हणजे आताच बऱ्याच वर्षांनी आता ह्या साला सनाध्यात्मिक ते बी आता कालपासून आले. नाहीतर आपण सगळं गायनावरच भागवत थोडंसं कुठेतरी कथा सांगायची आणि तोच आनंद आम्ही लुटतो. पण आता झालं तर ठीक आहे. आता मात्र अजून एक आता बांधून घेतो. आजच्या दुपारच्या सत्राला आताच बांधून घेतो. काही नाही, कथा सगळ्या होत नसतात, हे सगळं बरोबर आहे. परंतु दुपारच्या सत्रामध्ये रामायण होणार आहे, पूर्णपणे रामायण होईल. उल्लेख करून जाईल कथांचा. एक 15-20 मिनिटामध्ये कथांचा उल्लेख करेल. भागवतात काय आहे एवढं तरी सांगा. कारण आम्ही शुक्ताला शेवटला असंच केलं. शेवटच्या 2 दिवसाला अनुक्रमणिका समोर काढली आणि त्याच्यामध्ये काय आहे त्या कथांचा उल्लेख करत करत भागवताच्या कथेची पूर्तता केली. त्याला काही इलाज नाही. तर दुपारच्या 2 तासामध्ये आपण जे काही त्या ठिकाणी काय पाहणार आहोत, रामायण पाहणार आहोत. आणि कृष्ण भगवंताच्या कथेला तर उद्या आणि परवा उरलेल्या 3 दिवसामध्ये पूर्ण कृष्ण भगवंताचं चरित्र. कारण हा प्राण आहे कृष्ण भगवंताचं चरित्र. हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान पूर्ण अवतार आहे. त्याचं वर्णन करण्याकरता तर श्रीमद भागवत शास्त्र निर्माण झालेलं आहे. तेव्हा आपल्याकडे आता जवळजवळ 10-12 मिनिटे तुम्ही एखादं पदच म्हणावं मला वाटतं भजन म्हणण्यापेक्षा, आणि आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया आताच्या. किंवा मराठी म्हटलं तरी चालेल. कानडा राजा म्हणा अभिर गुलाल वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पायाचा कानडा राजा पंढरीचा,
भगवान की जय। राधे राधे आजच्या चौथ्या दिवसाचं सकाळचं सत्र आणि त्यामध्ये